नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, मी मंगला आवलगावकर. माझं मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर मी तुम्हाला गोष्टी सांगते, सुभाषितं सांगते, श्लोक सांगते, काही अनुभव प्रसंग सांगते आणि तुम्ही ऐकता पण तुम्हाला आवडतं ते. तर आज आता मी एक गोष्ट सांगणार आहे बरं का. तर त्या गोष्टीचं नाव काय आहे माहिती काय? गाय आणि वाघ. गाय आणि वाघ असं नाव आहे त्या गोष्टीचं. आता गाय आणि वाघ हे एकमेकांचे शत्रू आहेत ना. वाघ गाईला मारतो आणि खाऊन टाकतो, असं आहे त्यांचं शत्रुत्व. तर एकदा काय गंमत होती, संध्याकाळची वेळ होती बरं का, आणि रानातनं गाय घरी जायला निघाली होती. संध्याकाळ होत आली होती, गाय चालली होती आपली हळूहळू. तेवढ्यात तिला तिच्या पाठीमागून वाघ येताना दिसला बरं का. मग गाय खूपच घाबरली अगदी. मग ती जरा भरभर चालायला लागली आणि वाघ पण तिच्या मागं पळत यायला लागला. भरभर तो पण चालायला लागला. गायला खूपच भीती वाटायला लागली. आता काय करावं, कसा आपला जीव वाचवावा, तिला मोठा प्रश्न पडला. तेवढ्यात तिला सरोवर दिसलं एक समोर बरं का. तर पाण्याचं सरोवर दिसलं. मग ती गाय आपला जीव वाचवण्यासाठी त्या पाण्याच्या सरोवरात शिरली. तिच्या पाठोपाठ वाघ पण त्या सरोवरामध्ये शिरला. पण गाय पाण्यात गेली आणि थोडं पुढत गेली तर तिच्या लक्षात आलं की ह्या सरोवरात पाणी कमी आहे म्हणून. आणि वाघाच्याही लक्षात आलं की पाणी कमीच आहे या सरोवरात म्हणून. पण चिखल मात्र भरपूर होता अगदी. आणि मग गाय काय झालं, त्या चिखलामध्ये रुतून बसायला लागली आणि ती चांगली गळ्यापर्यंत रुतली. तिच्या पाठोपाठ वाघ आलेलाच होता. वाघही याच्यात रुतला, चिखलामध्ये रुतून बसला. वाघ पण रुसला आणि गाय पण रुतली. आता मग काय झालं, थोडा वेळ गेला, रात्र व्हायला लागली. मग गाईने त्या वाघाला विचारले, अरे तुझा कोणी मालक आहे का म्हणे तुला सोडून न्यायला? तर वाघ एकदम तोऱ्यात म्हणाला, मला कोणी मालक बिलक नाही आहे म्हणे, मी ह्या जंगलचा राजा आहे म्हणे, आणखीन मला कोणी मालक वगैरे नाही आहे म्हणे. मग वाघाचं असं उत्तर ऐकल्यानंतर वाघ तिला म्हणाला की तुला मग तुझी माझ्यासारखीच परिस्थिती आहे ना म्हणे, तुला तरी कोण मालक आहे? तर गाय म्हणाली, नाही रे, मला मालक आहे म्हणे. माझा मालक मी घरी नाही गेले ना तर मला माझा शोध घ्यायला नक्की येईल म्हणे तो, आणि मला चिखलातनं काढून, रुतलेलं काढून तो घेऊन जाईल, असं तर ती गाय त्याला म्हणाली. आणि खरंच तसं झालं बरं का. रात्र झाली, मालकाने वाट पाहिली गायीची, गाय का नाही आली म्हणून तो शोधायला आला. शोधत त्या सरोवरापाशी आला तर त्याला गाय चिखलात रुतलेली दिसली. मग त्यांनी गाईला चिखलातून वर काढलं आणि घरी घेऊन गेला. आणि मग जाताना मात्र तो मालक आणखीन ती गाय दोघंही त्या वाघाकडं पाहत होते. कारण की वाघाला काढायला कोणीच येणार नव्हतं ना. वाघ जो रुतला होता तो तसाच रुतून बसलेला राहिला. आणि अशा रीतीने गाईची झाली सुटका आणि वाघ मात्र अडकून पडला. तर ही गोष्ट एक रूपक आहे बरं का. आता गाय म्हणजे काय आहे, तर आपलं समर्पित हृदय आहे. गाय हे कशाचं प्रतीक आहे? आपलं समर्पित हृदयाचं. आणखीन वाघ हे आपलं अहंकारी मन. अहंकार फार असतो आपल्याला ना, त्या अहंकारी मनाचं वाघ हे प्रतीक आहे. त्याच्यानंतर मालक कोण आहे, तर गुरु किंवा ईश्वर म्हणजे मालक आहे. आणि चिखल म्हणजे काय आहे, तर हा संसार जो आहे ना, हा चिखल आहे. तर अशा प्रकारचं हे रूपक आहे. म्हणून ईश्वराची भक्ती करायला पाहिजे, ईश्वरावर विश्वास ठेवायला पाहिजे, कारण तो आपला मालक आहे, गुरु आहे, आणि तो आपल्या सगळ्या ह्या संसाररूपी चिखलातून बाहेर काढायला मदत करतो, नाही काढतोच बाहेर. तर अशी ही गाय आणि वाघाची एक वेगळीच गंमतशीर गोष्ट मी तुम्हाला सांगितली. धन्यवाद.